नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. शिर्के कंपनीच्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप वेलकम आहे. खूप दिवसांनंतर येतोय परत आम्ही लोक. ठीक आहे, माफ करा, जरा थोडं वेगळं काहीतरी चाललेलं. ठीक आहे, मध्ये बोललो होतं वाईट काय बोलायचं नाही म्हणून तसंच बोलतोय की थोडं वेगळं चाललंय म्हणून जरासं प्रॉब्लेम येत होते. ते माझे ओनर होते ना कंपनीचे, त्यांच्यावरती असं केस केले मी. ठीक आहे, आणि आता मला मध्यंतरी माहिती पडलंय की त्यातला जो एक ओनर आहे राहिल खान, जो मालवणीत राहतो, राहतो तो. ठीक आहे, तर त्यामुळे कसं आहे की आता ती केस वगैरे आहे ते आता मनसेला आम्ही लोकांनी आता सगळं सांगितलेलं आहे. मनसेचे कामगार नेते आहेत अक्षय पनवेलकर साहेब म्हणून, तर त्यांच्याकडे गेलेली आहे माहिती. ठीक आहे, सॅलरी देत नाही आहे. पोलीस केस केले, बोलतोय पोलीस केस कर, कोर्ट केस कर. ठीक आहे, बघूया आता काय होतं. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कसलाही दबाव येत नाही आहे. ठीक आहे, कुठला माणूस आहे मीरा रोडला कंपनी आहे त्याची. आता तीच कंपनी त्याने तिकडे ओपन केली, रहा ग्लोबल सोल्यूशन. ठीक है, निवेदन है, सबको मेरा बोलना है कि अगर किसी को इस कंपनी से कुछ भी रिक्वायरमेंट आती है, सैलरी मिलती नहीं है, स्कैम का काम चालू है, कोई भी ज्वाइन ना करे वहाँ पे. येस मंडळी, बऱ्याच दिवसांनंतर आलो आणि आता काय म्हणतात, सगळेजण तिकडे होते तिच्या आजीघरच्या घरी आले. हे बघा, कैवल्य ब्रश, कैवल्य हाय, स्मिता आल्या. स्मिता सकाळी उठल्या, सकाळी खूप लवकर. हे बघा, गुड मॉर्निंग. बसलेला आहे. आत्ताच ती उठले, तिचा आवाज थोडासा हार्ड आला. ठीक आहे, तर आम्ही तर खुश आहे की आली ती. आता चहा नाश्ता वगैरे करूया. ठीक आहे, दिवसभरात जे काय होईल घडामोडी त्या बोलतो तुमच्या बरोबर, शेअर करतो. ठीक आहे, फार ते स्मिताचं काम चालू आहे. ठीक आहे, तर आहे चालू. मी थोडंसं हेल्प करतो. स्मिता खूप करते, घरातली पण काम आहे तिला, मुलांचं स्कूलचं पण आहे, ही पण काम आहे, तर हे सगळंच करते ती. हॅट्स ऑफ टू हर. ठीक आहे, चला भेटतो तुम्हाला पुढे. या नाश्ता करायला बसतोय. आज संडे आहे, लेझी एकदम. ठीक आहे, आंघोळ्या वगैरे आज मी काही केल्यात नाही, फक्त ब्रश करून तोंड धुवून बसतोय. हे बघा, अवनी माझा, तिने काय खाल्लं, क्रीम रोल खाल्ला. हे बघा, स्मिता चटणी, हा बघा क्रीम रोल, इडली, चहा, चटणी, सगळं काढते. आणि काही इडली आहे ना, इडली कैवल्याची असते. हा, हे बघा, सगळ्या इडल्या कैवल्याच्या. हा, फक्त एक दिले आम्हाला. ठीक आहे, बाकी सगळ्या तो खाणार. तो इडलीचा खूप आहे, चहेत आहे. बघा, मला दाखव जरा. तिचा रोल खाल्ला, बोलते रोल वगैरे पाव आणला गेलो ना. काय सॉरी, हा मंडळी, आज संडे आहे. आज आम्ही लोकांनी
काय म्हणतो स्मिता चिकन बनवलं ना? आज स्मिताने चिकन बनवलं. आता आंघोळ्या वगैरे झाल्या. मुलं बसलीत कारण ते कसं खूप जास्त उशीर झालेला, त्यांच्याने थांबवत नव्हतं. ते त्यांना बिचारायला भूक खूप लागलेली, त्यांना वाढून दिलं मी. स्मिता तोपर्यंत आंघोळी बोलली मी करून घेते. आम्ही दोघं बसलो बघा. काय खाते? बासमती राईस. काय खाते? कालवणचं चिकन आणि भात. कालवण चिकन आणि भात आणि त्याच्याबरोबर तारक मेहता. तारक मेहता तर एव्हरग्रीन आहे. हे बघा, हे तारक मेहताचा भूताचा शॉट चालू आहे. ते ह्यालाच गेलेले असतात ना. हा, कुठे जातात ते लोक बेटा? रिसॉर्टला जातात. ठीक आहे. आता आम्ही पण जेवतो. खूप वाजलेत, भूक लागले. मंडळी या जेवायला. उलट बसलोय मी. तुम्हाला जरा लाईट कमी मारत असेल. हे बघा, छान कालवण भात घेतलाय मी ताटात. कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कुकरमध्येच डायरेक्ट फोडणी टाकल्या. खातो आणि एक साईडला होतो. तुम्हाला सांगतो कसं आहे ते. मुलं खातात. कसं आहे आम्ही आम्हीला विचारूया कसं आहे बघा. काय बोलते? काय काय असं वाटतंय हॉटेलचं खाते ती, असं वाटतंय. ठीक आहे. चला, आम्ही त्या घरगुती खातोय, आम्ही हॉटेलचं खातोय. आता खातोय, खाऊन सांगतो तुम्हाला. स्मिताच्या हातचं चांगलंच होतं नाही देवा. खरंच खूप मस्त आलंय. खूप मस्त आलंय. म्हणजे ती नेहमी बनवते त्याच्या आज मी बोलेन 10 पट्टीने जास्त चांगली. स्मिता काय विचारते? खरंच झालं ऍक्च्युअल मध्ये. त्याविषयी मी पण बनवलं चिकनचं कालवण. स्मिता नव्हती घरी, पण चांगलं हे अप्रतिम झालं. स्मिता बोलते कुकर मधलं आत्ताच संपलं. लेक आहे ना कैवल्य आमचा, तो त्या कालवणचा जरा चिकनचा हावरा आहे. छान. या मंडळी जेवायला या. जेवणार भेटतो. स्मिता पण बसते जेवायला. स्मिता पण बोलते या जेवायला. ठीक आहे. तर जेवल्यावरती भेटतो मग तुम्हाला. संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आता. ठीक आहे. बाहेर गेलेलो. हे बघा, तुम्हाला दिसत असेल पूर्ण भिजलोय मी. कैवल्य आणि मी गेलो होतो. पाऊस मस्त पडतोय, म्हणजे एक सर येते चांगली आणि मस्त भिजवून जाते असं झालंय. तर नाश्ता करायला बसलोय. नाश्ता करायला गेलेलो. घरी आहेत ना स्मिता मुलं. दिसतं मी लाईटी झालं तुम्हाला कळत असेल मी दिसतो. मिरच्या भेटतात इथे. मिरची, पाव, चहा. ते मिरची आहे ना, ते मिरची मस्त मिळते. 5 रुपयाला एक मिरची मिळते. एका मिरची बरोबर आपण 1 पाव किंवा 2 पाव आरामात खाऊ शकतो. मी बेकरीवरून पाव पण आणले. स्मिताला जरा लाईट बंद करतो कारण किचन राहू दे का, संध्याकाळ झाले तर लाईट चालू राहू दे ना. किचनची लाईट बंद करा असं स्मिता बोलते. चहा प्यायला बसतो. कैवल्य गेला होता बरोबर माझ्या. कैवल्य पूर्ण भिजलाय. भिजला तो उघडा रगडा होऊन बसलाय कैवल्य. या चहा प्यायला. म्हणजे चायनीज भेळ
मिरची मिरची बघा केवढी आहे, साईज केवढी आहे. बघा मस्त आहे. 5 रुपयाला एक. 5 रुपयाला एक मिरची आणि 2 मिरच्या घेतल्या आणि एक वडा, कारण पाव आणलेच होते बेकरीतून. आता नाश्ता करतो. ठीक आहे. आज बरंच आपल्याला बोलता आलं, दाखवता आलं मला. ठीक आहे. याआधी जरा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, माफ करा. कारण हे नसल्यामुळे आता ठीक आहे, तरी मी कंटिन्यू करेन हे नसले तरी. थोडं टेन्शनमध्ये होतं त्यामुळे नव्हतं होत. तर आता करूया. ठीक आहे, सातत्य ठेवूया. तर भेटूया आता उद्या. ठीक आहे. आता एडिटिंग करायची आहे मला. उद्या भेटतो तुम्हाला न्यू व्हिडिओमध्ये. बांगड्या पण बरं ते ठेवायच्या आधी तुम्हाला दाखवते बघा. हे सगळं असं मी लावलं आहे आणि ह्या ज्या बांगड्या आहेत, झालेली बांगड्या आहे बघा. झालेल्या बांगड्या. त्या झालेल्या बांगड्या ह्या थाळी तसे मी लावून ठेवलं. स्मिता त्या बांगड्या लावते पूर्ण. फिटिंग स्मिता करते. तर तिला इझी खूप आहे, ती खूप फास्ट करते. म्हणजे दिवसाची ती 300-400 रुपयाच्या वरती काम शकते. 2 दिवसात ती 1000-1200 पर्यंत पण जाते. तर तिला हेल्प करून देतो. ते टाटा सगळी मीच लावून देतो. तर तिला तिचं काम थोडं स्पीड होतं. ठीक आहे. तर मंडळी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. ठीक आहे. तुम्ही सबस्क्राईब केला तर कसं आहे, आम्हाला मोटिवेशन येतं व्हिडिओ बनवायला अजून वेगवेगळ्या विषयांवरती. ठीक आहे. तर सबस्क्रायबर्स वाढत चालले आहेत. प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर भेटू उद्या. आता चला. THANKYOU, thank you.